नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचा लाडका दिनेश भाऊ इलतेपट सोशल वर्कर या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मुळात आज हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे कारण मी आज दिनांक 1 मार्च 2026 रविवार सकाळी काय कामानिमित्त बाहेर निघालो होतो आणि तिथे गेट पडलेला होता, रेल्वे गेट पडलेला होता आणि त्या ठिकाणी असा एक प्रसंग पाहिला मी. त्या रेल्वे गेटमुळं आज हार्ट अटॅकनी ग्रस्त एक आजोबा होते, एक बाबा होते, त्यांनी त्यांचा जीव गमावलेला आहे. तर मुळात त्या ठिकाणचा जो प्रसंग आहे मी त्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. घ्यायला पाहिजे होता की नाही हे योग्य आहे की अयोग्य आहे ते मला माहिती नाही, कारण त्यांचं ते दुःखात होते, दुःखाचा प्रसंग होता. त्या ठिकाणी आपण तो व्हिडिओ घ्यायला पाहिजे होतं की नाही, हे चुकीचं आहे की बरोबर आहे हे मला माहिती नाही, परंतु मला या कारणामुळे घ्यावंसं वाटलं. कारण जो रेल्वे फाटक आहे त्या ठिकाणी जे दररोजची ये-जा करतात लोक, काय काय अडचणींना सामोरे जात आहेत. अडचणींना तर सामोरे जातच आहेत, परंतु लोकांच्या जीवावर सुद्धा बेतणारी ही घटना आज पाहून खरंच मनाला अशा वेदना झालेल्या आहेत. तर मुळात ते आजोबा होते आणि ते जे बाबा होते त्यांना जर 10-15 मिनिटं जर वेळ मिळालं असतं, 10-15 मिनिटं त्यांनी त्या रेल्वे गेट जवळ उभा टाकलेली होती. जर त्याच 10-15 मिनिटामध्ये जर त्या ठिकाणी जर पर्यायी रस्ता असता, तर त्या ठिकाणी जर कुठला वेगळा मार्ग असता, तर आज ती बाबा आपल्या ह्या लोकातून, आपल्या सर्वांच्या मधून गेले नसते, असं मला वाटतंय. तर मुळात ह्या ज्या कारणासाठी त्या ज्या बाबांचं जे गतप्राण झाले, त्याच्यासाठी कारणीभूत कोण हे विचार करण्यासारखं आहे. तर मुळात लोकांना आणखी किती जीव गमवावे लागतील तेव्हा ह्या ज्या अडचणी आहेत, ज्या सोयी-सुविधा आहेत ते उपलब्ध होतील. सर्वसामान्य लोकांच्या अडचणी, सर्वसामान्य लोक सुखी राहिलं पाहिजे ह्याच्यासाठी प्रशासन आहे, प्रयत्न करण्यासाठी जे प्रतिनिधी आहेत ते सर्व लोक आहेत. परंतु त्या ठिकाणी ज्या सोयी-सुविधा आहेत त्याच्याच माध्यमातून जर लोकांचे प्राण जात असतील, तर त्या सोयी-सुविधा काय उपयोगाच्या, असं एक माझं वैयक्तिक मत आहे. मुळात त्या ठिकाणी जर गेट पडलेलं नसतं तर ते बाबा हॉस्पिटलला पोहोचले असते आणि त्यांचं प्राण वाचलं असतं. तर मुळात महत्वाचा मुद्दा म्हणजे गेट. कित्येक वर्षापासून जे ताटकळत पडलेला आहे विषय. बरेच मोठे मोठे मंडळी त्यासाठी स्ट्रगल करतात, मोठे मोठे राजकारणी, पुढारी मंडळी त्यासाठी प्रयत्न करतात, तरी सुद्धा ते विषय तसाच आहे. येत्या काळात तरी तो विषय मार्गी लागेल का, आणि येत्या काळात तरी लोकांचे जीव जाण्यापासून वाचतील का त्या कारणामुळे. ही एकच घटना नाही, यापूर्वी सुद्धा बरेच लोकांची जीव गेलेली आहेत कारण त्या गेटमुळे, तर रेल्वे गेटमुळे. तर ह्याच्यामधून काही मार्ग निघेल का, ह्यासाठी आपल्याला खरंच सर्वसामान्य जनतेला तरी प्रयत्न करावा लागेल. सर्वसामान्य जनता ह्यासाठी प्रयत्न नक्की करावं असं माझं एक वैयक्तिक मत आहे. कारण आज त्या बाबांचा जे जीव गेलेला आहे ते मोस्टली त्या गेटमुळे गेलेला आहे. त्यासाठी येत्या काळात तरी असे लोकांचे प्राण वाचतील असं माझं एक वैयक्तिक मत आहे. तुम्हाला मी व्हिडिओ तर दाखवणारच आहे. ते कितपत योग्य होतं माझं व्हिडिओ घेणं हे मला माहिती नाही, परंतु त्या कारणामुळे ते झालं म्हणून मला ह्या व्हिडिओच्या माध्यमात सकाळी ते व्हिडिओ घ्यावंसं वाटलं. जर काही चुकीचं वाटत असेल तर क्षमा असावी, कारण ह्या गोष्टी दाखवणं हे सर्वसामान्य जनतेचं काम आहे. म्हणून सर्वसामान्य कुठलीही गोष्ट ज्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा मी प्रयत्न करतो ते जनतेच्या फायद्याचंच व्हावं, जनतेच्या हिताचं व्हावं आणि जनतेच्या येत्या काळामध्ये त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागणार नाही, अशा विविध मुद्दे मी तुम्हाला दाखवत असतो. तर पाहूयात आपण ते व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला समजूनच जाईल.
जर सकाळी मी जे घेतलेले व्हिडिओ जर चुकीचं वाटत असेल तर क्षमा असावी. त्यात मला क्षमा मागण्यासाठी काही वावगं वाटणार नाही. कारण का? कारण त्यांची परिस्थिती होती, ते एक दुःखाच्या प्रसंगामध्ये होते आणि मी व्हिडिओ घेतलाय. परंतु मी व्हिडिओ घेण्याचं कारण तेच होता. आज ते बाबा गेले, परंतु येत्या काळामध्ये काही लोकांचं ते प्राण वाचेल ह्यासाठी मी व्हिडिओ घेतलाय. नमस्कार मित्रांनो, सध्या ही परिस्थिती आहे, गेट पडलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता इथं एक पेशंट आहे. तर त्या पेशंटची हालत बघा आणि तो गेट बघा आणि त्या गेटच्या माध्यमातून हा जो पेशंट आहे इथे पाहू शकता आपण. हा पेशंट इथं आपण ह्या गेटमुळे किती अडलेला आहे इथे. तर ह्या सर्वसामान्य माणसांचा किती मोठा पिळवणूक. आता ह्यो माणूस याची हालत पाहू शकता आपण. हे जे पेशंट आहेत ते बाबा आहेत, त्यांची हालत पाहू शकता. ह्या गेटमुळे लोकांच्या जीव जाण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत ते चालूच आहेत, परंतु प्रशासन ह्यासाठी किती जबाबदार आहे लोकांना याचं काहीच पडलेलं नाही. तर पहा तुम्ही हे लाईव्ह तुम्हाला पाहता येईल. बघा ही परिस्थिती आहे धर्माबाद मध्ये. जे काही आपण पाहतोय तर ही परिस्थिती झालेली आहे. तर कितपत विचार करण्यासारखं आहे आणि किती लाजिरवाणी गोष्ट आहे की हे लोकांचे जीव चाललेत या गेटमुळे. ह्यासाठी कोण जबाबदार आहे? सर्वसामान्य जनता जे नाहक त्यांचा जीव गमावा लागत आहे त्याच्यासाठी कोण जबाबदार आहे? ह्याचं उत्तर सर्वसामान्य जनतेला द्यायला लागणारच आहे. खरंच येत्या काळात तरी या सर्व अडचणी दूर होतील का यासाठी आपल्याला प्रयत्न करावंच लागेल आणि येत्या काळामध्ये हे बदल होतील का हे आपल्याला पाहायचंच आहे. काही चुकीचं वाटत असेल, हा व्हिडिओ जर मी रेकॉर्ड केलाय काही चुकीचं वाटत असेल तर क्षमा असावी. परंतु ही काळाची गरज आहे. जर लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या जे पिळवणूक होत आहे हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं हे मी एक सर्वसामान्य जनतेतलाच एक भाग म्हणून ही माझी तरी जबाबदारी वाटते. धन्यवाद.